2 गुजराती, दादर, घी, हवेली, शेठ, डबा, ठेकेदार, मलमपट्टी, आवकजावक, दलाल, रिकामटेकडा, घरी, खादी, गरबा, गिलके, पिशाच, माळा, चरखा, चोकरा, सदरा, बरकत, नोकळा, खेडूत, बरणी, थाली. 3 इंग्रजी शब्द. एजंट, टेबल, घरजमाई, बिशी, डांगर, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, फाईल, स्टेशन, मास्तर, पार्सल, बस, डॉक्टर, पॅन्ट, सायकल, बॅट, रेडिओ, बॉल, तिकीट, पावडर, पाकिट. 289. 4 हिंदी, दिल, करोड, तपास, दाम, बात, मिठाई, बेटा, बुढ़ापा, भाई, बालबच्चे, पकवान, और, बच्चा, मुहावरा, नानी, इमली, पोर्तुगीज, बटाटा, तंबाखू, घमेले, पगार, बिजागरी, कोष्टी, फणस, हापूस, बेगम, कमरा, पायरी, कोबी, मेज, लोणचे, बिस्किट, पाव, साबण, परात, लिंबू, संत्रा, तुरुंग, पेरू, पपई, भोपळा, आलमारी, इस्त्री, लिलाव, पादरी, टिकाव, मचवा, कोरडा, चावी, 5 साबुदाणा, चावी, कर्नल, अननस, वरांडा, बायको, तिजोरी, पिस्तूल, पिंप, बशी, बम, बादली, काजू, शिरपेच, नाताळ, फलटण, गलबत, बोगदा, आरमार. नका, बरदानी, किताब, 6 फारसी, हकीकत, सामान, पोशाख, पेशवा, गुन्हेगार, शर्मिंदा, नोकरी, गजल, अब्रू, अत्तर, सौदागर, कामगार, फडणवीस, अक्कल, हुशारी, बगीचा, बागाईत, जुलूम, दिवाणखाना, गुलाब, बारदान, गालीचा, बाजार, मिठाई, कागद, खलाशी, दवाखाना, खाना, मस्ती, दौलत, मस्करी, डावपेच, जबरी, मेवा, पालखी, दरबार, फिर्यादी, फैसला, इंसाफ, सिलसिला, जमादार, हवालदार, सिलेदार, सरदार, जमीन, नोकर, बक्षीस, हरामखोर, कारखाना, किसान, कुस्ती, खून, दुकानदार, तराजू, पहिलवान, सतरंजी, मजुरी, महिना, कदर, नेकी,
दर्या, कारागीर, कामगार, खुशी, गोलंदाज, पोलाद, किनारा, शिपाई, लष्कर, किल्ला, जंगल, मैदान, हत्तीखाना, शादी, जवान, मजुरी, तनखा, जाहिरात, मशीद, पैगंबर, अगरबत्ती, सनई, कर्ज, कलंदर, खाकी, दुकान, नाव, फिर्याद, पडदा, दोस्त, विचार, सरकार, कबूतर, फिर्याद, वाहवा, नमुना, मैदान. 7. अरबी मेहनत. 7. अरबी मेहनत, हुकुम, खर्च, मंजूर, जाहीर, उर्फ, अर्ज, मनोरा, बाद, मुदत, बदल, ऐन जमाबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदनी, मालक, साहेब, शाहीर, कोतडी, सुलतान, तमाशा, मकान, इनाम, इमान, इमारत, अक्कल, कंदील, कनात, कफन, ताकद, नखरेबाज, जिल्हा, गुलजार, बंदर, हत्यारबंद, कसब, अकबर, मौज, शहर, अफलातून, हुकूमत, दर्जा, नक्शा, नकाशा, करार, साफ, अजब, कसाई, कत्तल, कुलूप, तहसील, तालीम, अत्तरदानी, किताब, कव्वाली, फकीर, ईद, अजान, बिस्मिला, अदालत, कल्लई, वकील, तारीख, जामीन, जहाज, हद्द, जकात, कनात, तैनात, हिम्मत, तगाई, ताकीद, जुलूम, कबर, फायदा, कबूल. 8. तामिळी, सार, मठ्ठा, बेंडी, मांजरपाट, टेंगुळ, चिल्ली पिल्ली, ऐलमा पैलमा, मुरळी, अय्या, तळी, खिलोळ, ओठ, अडुळसा, अंगुठा, मळा, अटक, मटक. 9. तेलगू, अनारसा, ताळा, बंडी, टाळे, गदारोळ, विटीदांडू, जाडी, कांबळे, डबी, वेठ, चेंडू, किडूक, मिडूक, तांडेल, बुरगुंडा, जाडी. 290. 8. तामिळी, सार, मठ्ठा, तळी. 9. खिलोळ, तेलगू, अनारसा, चेंडू, किडूक, मिडूक, तांडेल. 200. 8. तामिळी, सार, मठ्ठा, तळी, खिलोळ, ओठ, अडुळसा, बेंडी, मांजरपाट, टेंगुळ,
अंगूठा, चिल्ली पिल्ली, मळा, ऐलमा पैलमा, मुरळी, अटक मटक, अय्या, जिओ. 9. तेलुगू, अनारसा, टाळा, बंडी, चेंडू, किडूक मिडूक, तांडेल, टाळे, बुरगुंडा, गदारोळ, विटीदांडू, जाडी, जाडी कांबळे, डबी, वेठ. 290. 10. कोकणी गजाली. 10. कोकणी गजाली. 11. फ्रेंच, काडतूस, फिरंगी, बाक, कुपन, फसगत. 12. तुर्की, बंदूक, कुर्निसात. 13. जपानी, रिक्षा, हाराकिरी, हायकू, त्सुनामी. 14. रशियन, स्फुटनिक. 1. सराव प्रश्न. 10. वाक्य पृथक्करण. पृथक्करण, पदपरिस्फोट व पृथक्करण यात फरक आहे. पृथक या शब्दाचा अर्थ वेगळे असा होतो. पृथक्करण म्हणजे वाक्यातील घटक वेगळे करून त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध दर्शविणे होय. एखाद्या शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे याला पदपरिस्फोट असे म्हणतात. पृथक्करणाविषयी आवश्यक बाबी. वाक्याचे खालीलप्रमाणे 2 विभाग पडतात. वाक्य. 1. उद्देश विभाग, उद्देशांक. 2. विधेय विभाग, विधेयांक. 1. उद्देश, कर्ता. 1. मूळ विधेय, क्रियापद. 2. उद्देश विस्तार. 2. विधेय विस्तार, क्रि, वि. 3. पूरके, आवश्यक घटक. अ. कर्म, कर्मपूरक. ब. विधी, विधानपूरक. क. आधारपूरक. 4. कर्म विस्तार, कर्मपूरकाचा विस्तार. 1. उद्देश विभाग. यात फक्त कर्ता व कर्त्याचे अधिविशेषण एवढे 2च घटक मोडतात. अ. उद्देश, कर्ता. वाक्य कोणाला उद्देशून आहे यावरून कर्त्याला उद्देश असे म्हणतात. उद्देश हा प्रत्यक्षात क्रियेमध्ये सहभागी नसला तरी वाक्यातील क्रियापद उद्देशाशी संबंधित असते. कर्ता मात्र स्पष्टपणे वाक्यातील क्रिया करणारा असतो. डॉक्टर हिरेमठ यांच्या मराठी व्याकरण परिचय या पुस्तकात पान क्रमांक 153 वर कर्ता व उद्देश एकच असल्याचे सांगितले आहे. क्रियापदातील धातूला नारा, नारे, नारी प्रत्यय जोडून कोण कायने प्रश्न विचारल्यास उत्तर करता येते. 1. राम राजा होता, उद्देश. 2. रामाने रावण मारला, कर्ता. 3. प्रमोद दररोज शाळेत जातो, कर्ता. 688. 300. 4. पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक भासतो, उद्देश. PSI 04. टीप. षष्ठीचा प्रत्यय चा, ची, चे, च्या व झा, जी, जे, ज्या जोडलेला शब्द समापन कर्मणी प्रयोग सोडून शक्यतो वाक्याचा कर्ता व कर्म नसतो, तर त्यापुढील शब्द कर्ता किंवा कर्म असतो. 1. रामूचा शर्ट फाटला. फाटणारे काय, कोण? 2. रामरावांचा कुत्रा मेला. मरणारे कोण, काय? 3. काकांना बाळ झाले. होणारे कोण? 4. मोगल साम्राज्याचा अंत झाला. 5. श्रावणीला थंडी वाजते. 6. तिला बक्षीस मिळते. 7. देवाला भक्त आवडतो. वाक्यात उद्देश नेहमी एकेरी शब्दाच्याच रूपाने येतो असे नाही. कधीकधी उद्देशवाचक शब्दाच्या जोडीला एक किंवा अनेक शब्द येतात. ते कर्त्याची अधिक माहिती सांगतात, म्हणून त्यांना उद्देशविस्तारक असे म्हणतात. 1. शहाणा मुलगा रडत नसतो. 2. पिवळ्या रंगाची साडी शोभून दिसते. कर्त्याचे खालील 2 प्रकार पडतात. 1. प्रत्यक्ष कर्ता. जेव्हा कर्ता प्रत्यक्षपणे क्रियेला जबाबदार असतो,
त्या कर्त्याला प्रत्यक्ष कर्ता असे म्हणतात. असा कर्ता उद्देश या रकान्यात लिहावा. 1. मुलगा अभ्यास करतो. 2. त्याने गाणे गायले. 2. अप्रत्यक्ष कर्ता, जेव्हा कर्ता क्रियेला प्रत्यक्षपणे जबाबदार नसतो, परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतो, त्याला अप्रत्यक्ष कर्ता असे म्हणतात. असा कर्ता एकतर प्रत्यक्ष कर्त्याचा लाभ घेणारा असतो किंवा त्या स्थळी ती क्रिया घडत असते. अप्रत्यक्ष कर्ता विधानपूरकात लिहावा. 1. अमितला आंबे आवडतात. 2. त्याला दूध पाहिजे. 3. मला चंद्र दिसला. 4. ताईला साडी शोभते. पाच. गांधीजींना सुताच्या माळा आवडतात. टीप: अप्रत्यक्ष कर्त्याला केळकर बोगता म्हणतात तर दामले अधिकरण म्हणतात. डॉक्टर हिरेमठ अशा कर्त्याला अप्रत्यक्ष कर्ता म्हणतात. उद्देश विस्तार. उद्देश कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर ते उद्देश विस्तारात लिहावेत. हे एक प्रकारचे अधिविशेषण असते. 1. शेजारचा धोंडू धपकन पडला. 2. नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पास होतात. 3. मुसळधार पाऊस पडला. 4. पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो. टीप: उद्देशाचे मूलभूत घटक मूळ उद्देश व उद्देश विस्तार आहेत. 1. विधेय विभाग. विधेय विभागात खालील घटक मोडतात. 1. मूळ विधेय क्रियापद. 2. विधेय विस्तार. 3. पूरके. अ. कर्म कर्मपूरक. ब. विधी विधानपूरक. क. आधारपूरक. 4. कर्म विस्तार कर्मपूरकाचा विस्तार. 1. विधेय क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय. काही क्रियापदे अवस्था, स्थिती, मालकी सुद्धा दर्शवितात. 1. पंढरपूरचा गवळी तबेल्यात रोज सकाळी काळ्या म्हशीची धार काढतो. 2. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. 3. त्याला मोटार आहे. क्रियापदाचे खालील 2 प्रकार पडतात. अ. एकेरी क्रियापद. ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एकच क्रियावाचक शब्द असतो त्याला एकेरी क्रियापद म्हणतात. मूळ विधेय नेहमी एकेरी असते. 1. पोस्टमन गावात आला. 2. आमचे बाळ कुणालाही पाहून खुदकन हसते. 3. नळ आला. संयुक्त क्रियापद. धातुसाधित जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही तेव्हा त्याला एखाद्या सहाय्यक क्रियापदाची गरज असते. अशा क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात. संयुक्त क्रियापदातील सहाय्यक क्रियापद हे आख्यात रूपात म्हणजेच काळ, अर्थ, लिंग, वचन, पुरुष यांचे प्रत्यय लागून बनलेली असते. 1. पाणी भरून घे. 2. बाबा जेवत आहेत. 2. विधेय विस्तार. विधेय विस्तारक म्हणजे क्रियाविशेषण किंवा क्रियाविशेषण पदबंध होय. क्रियापदाला केव्हा, कोठे, कशासाठी, कसेने प्रश्न विचारल्यास विधेय विस्तार उत्तर येते. विधेय विस्तारवाचक शब्द वाक्यात नसले तरी अर्थावर कोणताही परिणाम होत नाही. 1. ती काल दुपारी नदीकाठी भेटण्यास आली. केव्हा, कोठे, कसे. वरील वाक्यात काल दुपारी नदीकाठी भेटण्यासाठी हा विधेय विस्तार आहे. पूरके. विधानपूरक. विधेयपूरकाचे खालील 3 प्रकार पडतात. अ. कर्म कर्मपूरक. सकर्मक वाक्यात कर्ता व क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल व अशा वाक्यात कर्माची जरुरी असेल ते कर्म कर्मपूरक म्हणून ओळखले जाते. 1. प्रत्यक्ष कर्म. ज्या वाक्यात एकच कर्म असेल तर तेच प्रत्यक्ष कर्म कर्मपूरक मानावे. असे कर्म वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असते म्हणून याला विधेयपूरक असे सुद्धा म्हणतात. 1. सुताराने पाळणा केला. कर्म कर्मपूरक विधेयपूरक. 2. अमित आंबा खातो. कर्म कर्मपूरक विधेयपूरक. 3. सुताराने लाकडी पाळणा केला. कर्मपूरकाचा विस्तार. 2. अप्रत्यक्ष कर्म. द्विकर्मक वाक्यात मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी अप्रत्यक्ष व्यक्तिरूपी दान घेणाऱ्या कर्माची आवश्यकता असते. असे संप्रदानी चतुर्थीतील अप्रत्यक्ष कर्म विधेयपूरक मानावे.
प्रत्यक्ष कर्माला मानू नये. 1. यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले. 2. हंबीररावाने विश्वासला बैदूल दिले. 3. आईने मुलाला गोष्ट सांगितली. ब. विधीपूरक विधानपूरक विधी म्हणजे मुख्य शब्दानंतर येणारे अधिक माहिती सांगणारे शब्द. कर्त्यानंतर येणारे. 301. कर्त्याचे नाम किंवा विशेषण हे विधीपूरक असते. हे शब्द विधानाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतात म्हणून त्यांना विधानपूरक असे सुद्धा म्हणतात. 1. कृष्ण बुद्धिमान सावळा होता. 2. तो मंत्री झाला. 3. तो आता मोठा पुढारी आहे. 4. शिवाजी महाराज हे शूर राजे होते. क. आधारपूरक क्रियेला पूर्णत्व येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्रियाविशेषणाचा यात समावेश होतो. असे क्रियापद शक्यतो हालचाल दर्शक गतिवाचक असते. अशा क्रियाविशेषणाला शक्यतो चतुर्थी प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलेले असते. 1. मोर्चासाठी लोक रस्त्यावर उतरले. 2. आमचा बंगला इमारतीआड झाकला गेला. 3. रामाने कागदावर नाव घातले. 4. नदी समुद्राला मिळते. 5. त्याने हातावर तुरी दिली. 6. सागर ओहोटीला लागला. 5. कर्मविस्तार कर्मपूरकाचा विस्तार कर्माविषयी माहिती सांगणारा कर्मापूर्वीचा शब्द म्हणजे कर्मविस्तार कर्मपूरकाचा विस्तार होय. 1. सुताराने लाकडी पाळणा केला. 2. गवळी ढवळी गाय बांधतो. 3. फमुंची रानफुलांची कविता लिहून झाली. एक सुताराने पाळणा केला. 2. मनस्वी आणि कार्यार्थी पुरुष हताश होऊन बसत नाही. 3. यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिले. 4. रामाने पुस्तकावर नाव घातले. 5. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक अतिशय गुंतागुंतीचे गणित दिले. 6. पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो. 7. एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. 8. गुलमोहर मोहक दिसतो. 9. पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात. 10. गांधीजींना सुताच्या माळा आवडतात. उद्देश विभाग उद्देशांक विधेय विभाग विधेयांक उद्देश विस्तार कर्मविस्तार पूरके मूळ उद्देश कर्मपूरकाचा कर्मपूरक कर्म विधेयपूरक आधारपूरक विधेय विस्तार मूळ विधेय मनस्वी आणि कार्यार्थी सुताराने विस्तार पाळणा विधी विधानपूरक केला बसत नाही यशोदेने 303 मनस्वी आणि कार्यार्थी सुताराने पाळणा केला पुरुष हताश होऊन बसत नाही सुताच्या यशोदेने लोणी श्रीकृष्णाला दिले माळा गांधीजींना 303 मनस्वी आणि कार्यार्थी सुताराने पाळणा केला पुरुष हताश होऊन बसत नाही सुताच्या 9 पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात. उद्देश विभाग उद्देशांक विधेयनी उद्देश विस्तार मूळ उद्देश कर्मविस्तार कर्मपूरकाचा विस्तार सुतार 9 पांढरे स्वच्छ दात मुखात
उद्देश विभाग, उद्देशांक. विधेय, उद्देश विस्तार, मूळ उद्देश. कर्मविस्तार, कर्मपूरकाचा विस्तार. सुताराने, मनस्वी आणि कार्यार्थी. पुरुष, यशो देणे. सुताच्या, माळा. रामाने, शिक्षकांनी. एक अतिशय गुंतागुंतीचे. गुलमोहर, आमचा कुत्रा. काळूराम, पांढरे स्वच्छ. दात, फळे. 303. विभाग, विधियाक. पूरके, कर्मपूरक, कर्म. विधेयपूरक, विधी, विधानपूरक. आधारपूरक, पाळणा. लोणी, श्रीकृष्णाला. गांधीजींना. नाव, पुस्तकावर. गणित, विद्यार्थ्यांना. मोहक, शोभा, गोड. विधेय विस्तार, मूळ विधेय. हाताश होऊन. केला, बसत नाही. दिले, आवडतात. घातले, दिले. दिसतो, एकदा बागेत खेळताना. पडला, हौदात. मुखास, देतात. निघाली. असंयुक्त वाक्याचे वाक्य पृथक्करण. एक पहाटेच्या वेळी सूर्य उगवला आणि सर्वत्र प्रकाश पडला. वाक्य प्रकार, संयुक्त वाक्य. उभयान्वयी अव्यय आणि. उद्देश, सूर्य, प्रकाश. विधेय विस्तार, पहाटेच्या वेळी सर्वत्र. विधेय, उगवला, पडला. 2. मला राजाश्रय मिळाला होता, पण राजकृपा माझ्या वाट्याला आली नव्हती. वाक्य प्रकार, संयुक्त वाक्य. उभयान्वयी अव्यय, पण. उद्देश, राजाश्रय, राजकृपा. विधेय विस्तार, माझ्या वाट्याला. विधानपूरक, मला. विधेय, मिळाला होता, आली नव्हती. 3. हवा कोंदट असल्यास मनुष्यांच्या प्रकृती बिघडतात, फुफ्फुसांचा व्यापार नीट चालत नाही आणि अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. वाक्य प्रकार, संयुक्त वाक्य. उभयान्वयी अव्यय आणि. सराव प्रश्न. 1. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील उद्देश आहे. सेन, सी 1-96. 1. मुखास. 2. दात. 3. पांढरे स्वच्छ. 4. शोभा. 2. मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो. या वाक्यातील विधेय विस्तार पुढील प्रमाणे आहे. 1. भेटलो होतो. टी. उद्देश, प्रकृती, व्यापार, रोग. विधेय विस्तार, हवा कोंदट असल्यास, नीट, उत्पन्न. उद्देश विस्तार, मनुष्यांच्या फुफ्फुसांचा अनेक प्रकारचे. विधेय, बिघडतात, होतात, चालत नाही. मिश्र वाक्याचे वाक्य पृथक्करण. 1. पंतप्रधानांनी सांगितले की राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे. वाक्य प्रकार, मिश्र वाक्य. मुख्य वाक्य, पंतप्रधानांनी सांगितले. गौण वाक्य, की राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे. उभयान्वयी अव्यय, की. उद्देश, पंतप्रधानांनी ऐक्य. उद्देश विस्तार, राष्ट्रीय. विधानपूरक, महत्त्वाचे. विधेय, सांगितले, आहे. 2. तू जे बोललास ते योग्य नाही. वाक्य प्रकार, मिश्र वाक्य. मुख्य वाक्य, तू जे बोललास. गौण वाक्य, ते योग्य नाही. उद्देश, तू, ते.
विधानपूरक, विधिपूरक, विधेयपूरक, योग्य. विधेय, बोललास नाही. कर्म, जे. एक. ब. पदपरिस्फोट. पदपरिस्फोट. पद म्हणजे वाक्यातील शब्द त्याची उकल करून लिंग, वचन, विभक्ती, जात याशिवाय वाक्यातील स्थान जसे कर्ता, कर्म, क्रियापद यासारखी माहिती सांगणे म्हणजेच व्याकरण चालविण्याला पदपरिस्फोट असे म्हणतात. शब्द हे सर्वात लहान भाषिक रूप असून त्यातून शब्दबंध तयार केले जातात. तसेच वाक्य ही उच्चारणातील सर्वात मोठी रचना आहे. वाक्य हा भाषेचा संघटक असतो. शब्दांचा जसा विशिष्ट क्रम असतो तसाच वाक्यांचाही असतो. शब्दांच्या जागेत बदल केल्यास वाक्याच्या अर्थात बदल होऊ शकतो. नाम, मूळ शब्द, प्रकार, लिंग, वचन, विभक्ती, वाक्यातील कारक संबंध स्पष्ट करावा. सर्वनाम, मूळ शब्द, प्रकार, लिंग, वचन, विभक्ती, वाक्यातील संबंध, विभक्तीचा अर्थ, कारकार्थ, उपपदार्थ स्पष्ट करावेत. विशेषण, मूळ शब्द, त्याचा पोटप्रकार, कोणत्या नामाबद्दल ते विशेष माहिती सांगते ते नाम विशेष सांगावे. क्रियापद, मूळ धातू, क्रियापदाचा प्रकार, होकारदर्शक, नकारदर्शक, अर्थ, काळ, लिंग, पुरुष, वचन व वाक्याचा प्रयोग यासारखी माहिती सांगावी. क्रियाविशेषण अव्यय, कोणत्या पोटप्रकारात मोडते व ज्या क्रियापदाबद्दल माहिती सांगते ते क्रियापद सांगावे. शब्दयोगी अव्यय, कोणत्या शब्दाला ते जोडून आले त्याचे व्याकरण, पोटप्रकार व विभक्तीचा अर्थ व्यक्त करत असेल तर तो अर्थ सांगावा. उभयान्वयी अव्यय, पोटप्रकार सांगून कोणते दोन शब्द किंवा वाक्ये जोडली आहेत त्याचा उल्लेख करावा. केवल प्रयोगी अव्यय, भावनेवरून पडणारा प्रकार सांगावा. खालील वाक्यातील ठळक शब्दांचे व्याकरण चालवा. 1. राजाने लढाई जिंकली. मूळ शब्द, राजा. प्रकार, सामान्य नाम. लिंग, पुल्लिंग. वचन, एकवचन. विभक्ती, तृतीया. वाक्यातील स्थान, कर्ता. 2. मी गावाला गेलो नसतो तर बरे झाले असते. मूळ शब्द, मी. प्रकार, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. लिंग, पुल्लिंगी. वचन, एकवचन. विभक्ती, प्रथमा. वाक्यातील स्थान, कर्ता. 3. सीताला लाल गुलाब आवडतो. मूळ शब्द, लाल. प्रकार, विशेषण. पोटप्रकार, गुणविशेषण. कार्य, गुलाब या नामाची विशेष माहिती. 11. सिद्ध व साधित शब्द. 1. सिद्ध शब्द. भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द, नाम, विशेषण, अव्यय असतात त्यांना सिद्ध शब्द म्हणतात. अशा शब्दांना प्रत्यय अथवा उपसर्ग नसतो. उदा. खा, पी, जा, ये, गा, धाव, कर, बस, झाड, कुत्रा, पाणी. सिद्ध शब्दांचे एकूण 3 प्रकार पडतात. तत्सम, ग्रेह, तद्भव. 7. देशी, घर, लुगडे. 2. साधित शब्द. सिद्ध शब्दाला उपसर्ग अथवा प्रत्यय जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाला साधित शब्द म्हणतात. साधित शब्दांचे 4 प्रकार पडतात. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यास्त, सामासिक. कर, प्रकार, आकार, साकार, उपसर्ग घटित. करता, करून, करिता, प्रत्यय घटित. करमुक्त, करपात्र, समास घटित. करा करा, करकर, अभ्यास्त. उपसर्ग घटित शब्द. शब्दांच्या पूर्वी, मागे, अगोदर, डाव्या हाताला जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. अशा तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द म्हणतात. उपसर्गाने शब्दाच्या अर्थात फरक पडू शकतो. उदा. उपहार, अतिक्रमण, अधिपती, अवगुण. महत्वाचे. 1. उपसर्ग अक्षरस्वरूप तसेच अव्यय स्वरूप असतात.
2 उपसर्ग स्वतंत्रपणे वापरले जात नाहीत. 3 उपसर्गांना पूर्वप्रत्यय असे सुद्धा म्हणतात. 4 उपसर्गांना स्वतःचा अर्थ नसला तरी सूचक अर्थ असतो, त्यामुळे मूळ शब्दाच्या अर्थात बदल होतो. 314. जसे प्रहार, आहार, विहार, अपहार. उपसर्ग व प्रत्यय घटित शब्द. मराठीतील उपसर्ग व प्रत्यय पुढील 3 प्रकारचे आहेत. संस्कृत, मराठी, फारशी, अरबी. 1. संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग. उपसर्ग घटित शब्द. अ, नसणे, अभाव, अव्यय, अव्यय, अन्याय, अधिक न्याय, अजिंक्य, अजिंक्य, अभय, अभय. आ पासून पर्यंत, पलीकडे, आमरण, आमरण, आक्रोश, आक्रोश, आजन्म, आजन्म, आजीव, आ अधिक जीव, आकर्ण, आ अधिक कर्ण. अनु, मागून, सारखे, अनुरूप, अनुरूप, अनुकूल, अनुकूल, अनुमती, अनुमती, अनुभव, अनुभव, अनुवाद, अनुवाद, अनुस्वार, अनुकरण, अनुक्रम. अप, विरुद्ध, हीन, अपकीर्ती, अपकीर्ती, अपवाद. अपवाद, अपशकुन, अपशकुन, अपशब्द, अपशब्द, अपमान, अपमान, अपराध, अपराध, अपकार, अपधिकार. अति, फार, अतिलोभ, अतिलोभ, अतिक्रमण, अतिक्रमण, अतिरेक, अतिरेक, अतिशय, अति अधिक अशय, अत्यंत, अति अधिक अंत, अतिप्रसंग, अति अधिक प्रसंग. आफ, खाली, विरुद्ध, अवलक्षण, अवधिक लक्षण, अवतरण, अवतरण, अवकृपा, अवकृपा, अवगुण, अवगुण, अवनत, अवनत, अवमान, अवधिक मान. अधि, मुख्य, अध्यक्ष, अधि अधिक अक्ष, अध्ययन, अधि अधिक अयन, अधिकार, अधि अधिक कार, अधिदैवत, अधिदैवत, अधिपती, अधि अधिक पती, अधिकरण, अधि अधिक करण. अभि, जवळ, पूर्वी, सर्वत्र, अभिनंदन, अभिनंदन, अभिमान, अभि अधिक मान, अभिरुची, अभिरुची, अभिमुख, अभि अधिक मुख, अभ्युदय, अभि अधिक उदय. उप, जवळ, गौण, उपजीविका, उप अधिक जीविका, उपप्रमुख, उपप्रमुख, उपद, उपद, उपकार, उप अधिक कार, उपाध्यक्ष, उप अधिक अध्यक्ष, उपवास, उपवास, उपग्रह, उपग्रह. उत, श्रेष्ठ, उंच, उद्गम, उत अधिक गम, उद्ध्वस्त, उद्ध्वस्त, उत्तीर्ण, उत्तीर्ण, उत्तम, उत्तम, उत्कर्ष, उत्कर्ष, उत्पत्ती, उत अधिक पत्ती, उल्लेख, उल्लेख. निह, निघालेले, दूर गेलेले, निरपराध, निःअपराध, निस्वार्थी, निस्वार्थी, निर्धन, निहधिक धन, निर्गत, निहधिक गत, निरंतर, निहधिक अंतर, निराकार, निहाकार, निःशेष, निःशेष, निर्लज, निदर्दोष. परिपूर्ण, गोल, परिपक्व, परिपक्व, परिवार, परिवार, परिपाठ, परि अधिक पाठ, परिश्रम, परिश्रम, परिणाम, परिणाम, परिपूर्ण, परिपूर्ण, परिहा, परि अधिक हार. प्र, अधिक, पुढे, प्रवेश, प्रवेश, प्रशाला, प्रशाला, प्रयोग, प्रयोग, प्रसाद, प्रसाद, प्रकाश, प्रकाश, प्रगती, प्रगती, प्रवाह, प्रवाह, प्रबल, प्रबल, प्रशांत, प्रशांत, प्रकृती, प्रकृती, प्रवास, प्रवास. प्रति, उलाट, फिरून, प्रतिबिंब, प्रतिबिंब, प्रतिध्वनी, प्रतिध्वनी, प्रत्येक, प्रति एक, प्रतिदिन, प्रतिदिन, प्रतिकूल, प्रति अधिकूल, प्रतिकार, प्रतिकार, प्रतिज्ञा, प्रति आज्ञा. वि, विशेष, विकार, विकार, विपत्ती, विपत्ती, विख्यात, विख्यात, विज्ञान, विज्ञान, विशेष, विशेष, विसंगती, विसंगती, विकृती, विकृती. सम, एकत्र, संशय, संशय, संयोग, संयोग, संस्कार, समअधिकार, संगीत, संगीत, संतोष, संतोष, संगम, संगम, संपादन, संपादन, संताप, संताप. सु, चांगले, सोपे, सुविचार, सुविचार, सुगंध, सुगंध, सुसह्य, सुसह्य, सुख, सुकर, सुगम, सुगम, सुभाषित, सुभाषित, सुखद, सुखद, सुदीन,
दिन स सहित सफल सफल सकाम स अधिक काम सप्रेम सप्रेम सजीव स अधिक जीव परा उलट परत पराजय पराक्रम पराभव दुः वाईट दुर्दशा दुर्लभ दुर्जन 2 मराठी उपसर्ग लागून तयार झालेले उपसर्गघटित शब्द उपसर्ग उपसर्गघटित शब्द आड गौण लहान आडवाट आडकाळी आडनाव आडवळण आडकाठी अव हीन कमी अवघड अवकळा अवदसा नि नसलेला निकोप निकामी निगर्यो निनावी निरोगी पड दुसरा गौण पडछाया पडताळा पडसाद पडजीभ फट उघड फार फटकळ फटफजिती भर पूर्ण मुख्य भरदिवसा भरजरी आद अर्घा अदमास अदमुरे अदपाव अभाव अजाण अनोळखी अडाणी अबोल 3 फारशी व अरबी उपसर्ग लागून तयार झालेले उपसर्गघटित शब्द फारशी उपसर्ग बे दर बेला गैर बिन हर बर उपसर्ग उपसर्गघटित शब्द ऐन फट उघड फार फटकळ फटफजिती भर पूर्ण मुख्य भरदिवसा भरजरी आद अर्घा अदमास अदमुरे अदपाव अभाव अजाण अनोळखी अडाणी अबोल 3 फारशी व अरबी उपसर्ग लागून तयार झालेले उपसर्गघटित शब्द फारशी उपसर्ग बे दर बेला गैर बिन हर बर उपसर्ग उपसर्गघटित शब्द ऐन मुख्य पूर्ण ऐन हंगाम ऐन खर्च ऐन दौलत ऐन वेळ कम कमी कमकुवत कमजोर कमनशीब गैर शिवय चुकीचा गैरसमज गैरहजर गैरमार्ग गैरसोय दर प्रत्येक दररोज दरमहा दरसाल दरमजल ना अभाव नाकबूल नाउमेद नापसंद नाइलाज बाद वाईट बदसूर बदफैल बदनाम सर मुख्य सरहद्द सरदार सरपंच सरकार सरचिटणीस हर प्रत्येक हरसाल हरकाम्या हरघडी हर रोज बे शिवय वाचून बेड बेदम बेअदबी बेईमान बेपरवा बेगुमान बेकायदा बिन शिवाय बिनचूक बिनतक्रार बिनधोक हे लक्षात ठेवावे संस्कृत उपसर्ग आव अति उत अभि दूर परा अधि अनु परी आ नि सु वि प्र प्रति अप सम उप ब मराठी उपसर्ग आव आड नि पाड फट अन भर आद क अरबी व फारशी उपसर्ग सर हर दर गैर बे बाद ऐन बिन ऐन कम ना ब प्रत्ययघटित शब्द शब्दांच्या किंवा धातूच्या शेवटी समोर उजव्या हाताला जी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात प्रत्यय शब्दरूप नसून ती अक्षरे असतात प्रत्ययाचा वापर स्वतंत्रपणे होत नाही तसेच त्यांना स्वतःचा अर्थ नसतो प्रत्यय जोडल्याने शब्दाच्या जातीत अर्थात फरक पडू शकतो धातूंना प्रत्यय जोडून धातुसाधित कृदंत तयार होत असेल तर अशा प्रत्ययांना कृत प्रत्यय म्हणतात जसे पळणारा खाताना 315 नाम विशेषण अव्यय अशा शब्दांना प्रत्यय जोडून तयार झालेल्या शब्दांना तब्दीत प्रत्यय म्हणतात व अशा शब्दांना शब्दसाधिते म्हणतात जसे जड जडत्व नवल नवलाई धातूंना ता तो ती ते ला लो ली ले इल इन
वा, उ सारखे प्रत्यय जोडल्यास ते पूर्ण क्रियापद असते. अशा प्रत्ययांना आख्यात प्रत्यय म्हणतात. प्रत्ययांचे वर्गीकरण. 1. साधक प्रत्यय. सिद्ध, मूळ शब्दास प्रत्यय लागून साधित शब्द बनविणाऱ्या प्रत्ययांना साधक प्रत्यय म्हणतात. या प्रत्ययामुळे शब्दाच्या जातीत फरक पडू शकतो. उदा. सुंदर, सौंदर्य, जड, जडत्व, खा, खाणारा. 2. विकारक प्रत्यय. लिंग, वचन, विभक्ती, काळ, अर्थही. प्रत्ययामुळे शब्दाच्या मूळ रूपात विकार होतो, म्हणून या प्रत्ययांना विकारक प्रत्यय म्हणतात. उदा. कुत्रा, कुत्री, कुत्र्याने, कुत्रे, पळाला, पळाली, पळाले, पळावे. 3. इतर प्रत्यय. केवळ विशिष्ट अर्थ दर्शविणारे व विभक्ती. प्रत्यय तसेच काळाच्या प्रत्ययानंतर येणारे प्रत्यय यात मोडतात. प्रामुख्याने शुद्ध शब्दयोगी अव्यये इतर प्रत्ययात मोडतात. उदा. रामानेही, राजाला सुद्धा. प्रत्ययघटित शब्द. प्रत्ययघटित शब्दांचे 2 प्रकार पडतात. कृदंते, धातुसाधिते. तद्धिते, शब्दसाधिते. 1. कृदंते. धातूंना आख्यात प्रत्यय सोडून इतर जे प्रत्यय जोडले जातात त्यापासून तयार होणारे शब्द हे धातुसाधिते कृदंते असतात. अशा प्रत्ययांना कृत प्रत्यय म्हणतात. उदा. खा, खाणारा, जा, जाताना, बस, बसून. 2. तद्धिते. धातुखेरीज नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्यय अशा शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना शब्दसाधिते किंवा तद्धिते म्हणतात. उदा. जड, विशेषण, जडत्व, भाववाचक नाम, गाव, नाम, गावकी, भाववाचक नाम. शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती म्हणतात तर त्यात बदल केल्यास विकृती म्हणतात. 1. संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेली कृदंते. प्रत्यय. कृदंते. अक. कर्तृवाचक, रक्षक, पालक, जनक, लेखक, तारक, मारक. 316. ई. कर्तृवाचक, हाडी, त्यागी. अन. साधनवाचक, नयन, वदन, पालन, वंदन. 1. विशेषणे, रसिक, पथिक. अना. स्त्रीलिंगदर्शक, तुलना, वेदना, कल्पना, प्रार्थना. त. गत, भूत, कालवाचक, कृत, भूत, हात, रथ, व्याक्त. ता. कर्तृवाचक, नेता, दाता, श्रोता, वक्ता. अनिय. योग्यतादर्शक, पूजनीय, माननीय, रमणीय, श्रवणीय, वंदनीय. तव्य. योग्यतावाचक, कर्तव्य, भवितव्य. अ. कर्तृवाचक, चोर, भाव, सर्प, लाभ. ती. स्त्रीलिंगदर्शक, शक्ती, स्तुती, युक्ती, नीती. आ. क्रियावाचक नाम, चिंता, कथा, इच्छा, गुहा. 2. य. योग्यतादर्शक, कार्य, पेय, भोग्य. मराठी प्रत्यय लागून तयार झालेली धातुसाधिते कृदंते प्रत्यय. धातुसाधिते. अ. क्रियावाचक नाम, लूट, फूट, तूट, फोड, कर, डर. आ. क्रियावाचक नाम, ओढा, पुकारा, ठेचा, ठेवा, वेढा, झगडा. आई. क्रियेचे मोल, सफाई, शिलाई, खोदाई. आऊ. योग्यतादर्शक, टाकाऊ, विकाऊ, जळाऊ, शिकाऊ. आरी. कर्तृवाचक, पिंजारी, पुजारी, रंगारी. आळू. विशेषणे, विसराळू, मायाळू, झोपाळू, लाजाळू. ई. क्रियावाचक नामे, कढी, रडी, बुडी, बोली, उडी. इक. विशेषण, ठराविक, खर्चिक, पडीक, सडीक. इत. विशेषण, सराईत, लखलखीत, चकचकीत. इव. विशेषण, रेखीव, घडीव, ओतीव, पाळीव, कोरीव. इर. विशेषण, फुगीर, फुटीर. ओ. नाम, विशेषण, बोंडू, चालू, लागू, झाडू, उतारू. ऊन. अव्यय, बसून, हसून, खाऊन, जाऊन. नावळ, मोल, आकार, स्थान, दळणावळ, खाणावळ, धुणावळ. प. क्रियावाचक नाम, वाढप, कांडप, दळप. पी. कर्तृवाचक, दळपी, वाढपी, कांडपी. नारा. विशेषण, बोलणारा, नाचणारा, पिणारा, गाणारा. रा. युक्तार्थक, कापरा, नाचरा, हसरा, दुखरा.
संस्कृत कृत प्रत्यय आ, अक, ई, इक, त, ता, तव्य, अन, अना, अन्ये, य, टी. पॅविट्रास रविकाबा. मराठी कृत प्रत्यय अ, आ, आई, ई, इक, इव, उ, उन, पी, नारा, इत, आऊ, आरी, आळू, रा, प, रावळ. काही प्रत्यय कर्तृवाचक असतात, जसे पिंज, पिंजारी, रंग, रंगारी. काही प्रत्यय योग्यता वाचक असतात, जसे लढ, लढाऊ. शब्दसाधिते धातू सोडून इतर जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार केलेले शब्द या गटात मोडतात. माती अधिक कट बरोबर मातकट, भरडा भरडा, शेत अधिक की बरोबर शेतकी, वेड अधिक आ बरोबर वेडा. साधक प्रत्यय जो प्रत्यय जोडल्यावर शब्दाच्या जातीत फरक पडतो त्या प्रत्ययाला साधक प्रत्यय म्हणतात. चांगला विशेषण, चांगुलपणा, भाववाचक नाम. एक संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेले शब्द साधिते तद्धित शब्द. प्रत्यय तद्धित शब्द अ, अपत्यवाचक पांडव, यादव, भार्गव, राघव. एक संबंधवाचक कायिक, पथिक, मानसिक, धार्मिक. प्राथमिक. एत युक्तार्थक, मुच्छित, आनंदित, उत्कंठित. इन युक्तार्थक, नवीन, कुलीन, शालीन. के संबंधदर्शक, परकीय, स्वकीय, राजकीय. मान वान युक्तार्थक, श्रीमान, बुद्धिमान, धनवान. टीप वरील शब्दात पंडू, यदू, रघु ही वंशाची नावे आहेत. 2 मराठी प्रत्यय लागून तयार झालेले शब्द साधिते तद्धित शब्द. प्रत्यय तद्धित शब्द आ, नाम, वेढा, ओढा, ठेचा, भरडा, गारठा. आई भाववाचक, शिष्टाई, लढाई, शिलाई, खोदाई. ई नाम, चोरी, सावकारी, उडी, बुडी. ई विशेषण, लाकडी, पितळी, वजनी. कर विशेषण, दिनकर, प्रभाकर, सुखकर, खेळकर. करी नाम, भाडेकरी, शेतकरी, वारकरी. कट युक्तार्थक, मळकट, पोरकट, तेलकट, दूरकट. की भाववाचक, शेतकी, पाटीलकी, गावकी. वाईक नाम, तनेवाईक, नातेवाईक, मासलेवाईक. सर समान, सारखा, काळसर, ओलसर, वेडसर. एक तीन फारशी प्रत्यय लागून तयार झालेले शब्द साधिते तद्धित शब्द. प्रत्यय तद्धित शब्द ई भाववाचक, मजुरी, नेकी, हमाली, कुशी. स्थान ठिकाण, कब्रस्तान, पाकिस्तान, तुर्कस्तान. गिरी भाववाचक, कारागिरी, गुलामगिरी. दार राखणारा, असणारा, दुकानदार, पोतदार, फौजदार. दाणी स्थानदर्शक, पीकदाणी, अत्तरदाणी, चहादाणी. दान स्थानदर्शक, कलमदान, पानदान, तावदान, शामदान. बाज खेळणारा, दगलबाज, दारूबाज. खाना ठिकाण, तोफखाना, कारखाना, दारूखाना. नामा पत्र, करारनामा, पंचनामा, जाहीरनामा. नीस लिहिणारा, पोतणीस, चिटणीस, फडणीस. नवीस लिहिणारा, चिटनवीस, फडणवीस. बंद ब्रांधणारा, चिरेबंद, हत्यारबंद, नालबंद. खोर युक्तार्थक, चिडखोर, भांडखोर, चहाडखोर. वान कर्तृवाचक, बागवान, गाडीवान. गर गार कर्तृवाचक, कामगार, सौदागर, जादूगार, गुन्हेगार. आबाद स्थानदर्शक, औरंगाबाद, हैदराबाद. अ संस्कृत तद्धित प्रत्ययीन मान, वान, अ, के, इक, त्व, एत. ब मराठी तद्धित प्रत्यय सर, आ, ई, आई, कट, कर, करी, की, वाईक. क फारसी तद्धित प्रत्यय नामा, दार, बंद, दानी, गिरी, दान, वान, खाना, गर, गार, ई, आबाद, नीस, नवीस, बाज, स्थान,
खोर. क. अभ्यास शब्द. अभ्यस्त या शब्दाचा अर्थ दुप्पट करणे असा होतो. एकाच शब्दाची किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती होते. अशा तयार होणाऱ्या शब्दाला अभ्यस्त शब्द म्हणतात. अभ्यस्त शब्दामुळे मूळ शब्दाच्या अर्थास जोर प्राप्त होतो. अभ्यस्त शब्दांचे खालील 3 प्रकार पडतात. पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक अनु. 1. पूर्णाभ्यस्त. एक पूर्ण अर्थाचा शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो, अशा दोन्ही शब्दांना तोच अर्थ असतो, म्हणजेच 317